हॅलो, नमस्ते माय ब्लॉग. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या घरी वाणाला यायचं बरं का. आणि हे बघा, आता मकर संक्रांतीच्या म्हणजे 13 तारखेला माझी स्वच्छता सुरू आहे. आणि संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तुम्हाला म्हणजे बरोबर अंधार अंधार दिसणार. आणि कारण मोबाईलने घेत आहे ना, फोकस बरोबर लाईटाचा नाही आहे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या तुम्ही. हे तीळ भाजून राहिले आहे. तिळाची 13 तारखेला सगळी तयारी संध्याकाळी करून ठेवत आहे, कारण नंतर 14 तारखेला सकाळी सांगोळ वगैरे करावं लागते. हे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे लड्डूसाठी. मुरमुऱ्याचे पण लड्डू त्याच दिवशी केले. हा पाक झालेला आहे पूर्ण रेडी. हे थोडंसं फोकस नसल्यामुळे तुम्हाला अंदाज दिसणार. तुम्ही समजून घ्या थोडं प्रॉब्लेम. हे बघा, तिळाचे लाडू होत आहे. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. गोड गोड बोला असं नाही, म्हणजे वर्षभर छान राहा, व्यवस्थित राहा, मस्त राहा, मजेत राहा, तंदुरुस्त राहा. हे बघा माझे लाडू. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही मिळून बनवून राहिलेलं लाडू. छान बनले. पाक पण मस्त झाला आणि लाडू पण छान बनले. म्हणजे 1 किलोच्या ह्याच्यात म्हणजे 80 लाडू झाले असेल. 80 लाडू हो झाले. पट्ट गरम गरम लाडू बनवले आम्ही दोघांनी मिळून. हाताला असे भाजत होते, चटका लागत होता माझ्या हाताला. पाण्यामध्ये हात टाकू बनवले ते लाडू. हे बघा, 80 लाडू झाले. मस्त दिसत आहे ना, गोड गोड लाडू. मग 13 तारखेला मग त्याची पूजा वगैरे नव्हती केली, तर मग कोणालाच दिले नाही. मी म्हटलं सगळं 14 तारखेला माझ्या मुलींना. मला 3 मुली आहेत, अनुष्का, स्वरा आणि हर्षिता. ही छोटी आहे सगळ्यात लहान. बघा नाचत आहे. तिचा आवाज तुम्हाला ती पण म्हणते तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. चटणी आहे ती बोलायला, चटक बोलते. आणि तिला कोणतंही तुम्ही गाणं द्या, त्याच्यावर ॲक्शन म्हणजे बरोबर परफेक्ट बसवते. तिच्या गॅदरिंगच्या दिवशीची तुम्हाला व्हिडिओ दाखवीन छान आणि टाकीन, अपलोड करीन. आता हा आहे 14 तारखेचा व्हिडिओ. तीळ संक्रांतीच्या दिवशीच्या सकाळी म्हणजे पूजा झाली होती, म्हणून माझ्या लक्षात नाही राहिलं की व्हिडिओ काढावा म्हणून. म्हणजे एकदमच विसरून गेले घाईत कामामध्ये सकाळी. हे बघा, मग रांगोळी वगैरे काढली. पूजा झाल्यावर मग नैवेद्य दिल्यावर मग हा फोटो दाखवत आहे, म्हणजे व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला. तुळशीला नैवेद्य दिला, रांगोळी वगैरे काढली, छान पूजापाठ केली. आणि रोडवर हे माझं नेहमीचंच राहते. सणाच्या दिवशी रोडवर पूर्ण काही ना काही हॅपी न्यू इयर वगैरे, तिळगुळ खा, गोड गोड बोला, किंवा मुलींना लंगडी खेळायसाठी नाही का असं काढून देते म्हणतातच मुली मला, की मम्मी थोडंसं खेळायसाठी करून दे ना काही, म्हणून मी ते करते. हा आमचा साईडचा मुलगा आहे, हा असं चालला आहे. चकल्लस करत राहते ती. सगळ्यात लहान आहे ना म्हणून. आमच्या शंभू आहे, ह्या मुली बसलेल्या आहे. आणि हा किचन मधून देवघरापर्यंत जात आहे. हे बघा, नैवेद्य दिला आहे लाडू, तिळगुळाचा लाडू. पूजा वगैरे झाली आहे, म्हणजे थोडासा वेळच झाला होता. दिवा वगैरे आता थोडासा विजलेला आहे. आणि हे आता महादेव मंदिरामध्ये जायसाठी मी तयारी करत आहे. तर ते आरतीचं ताट आहे, तर ते तुम्हाला दाखवत आहे. ते मंदिरमध्ये आलेली आहे. ही लहान मुलींनी म्हणजे पकडला होता मोबाईल, तर त्यांनी तिच्या लक्षात नाही राहिलं, तर उभा मोबाईल पकडला तिने. त्याच्यामुळे असं थोडंसं ॲडजस्ट करा. मी पूजा करत होती तेव्हा मी आहे ती पूजा करताना मंदिरामध्ये गेली, पूजा केली. आता आपलं तर हरवेळेस रोज कामानं जाणं नाही होत, त्याच्यामुळे आपण जेव्हा ज्या दिवशी सण तिवार राहिला किंवा सोमवार दिवस राहिला, अशा दिवशी थोडं वेळ काढून जाते. हे आमचं भोलेनाथाचं मंदिर आहे. मधात काम सुरू होतं पूर्ण स्लॅबचं वगैरे तिथे, तर तिथे काही बायांना जाता नव्हतं येत. तर आता पूर्ण काम झालं आहे, काला झाला आहे. तिचा मोठा काला होता आहे तिथे छान. बायांसाठी पूर्ण म्हणजे गाव जेवण होत असते तिथे काल्यात. एवढा सुंदर काला होत असते, माहीत नाही भगवानाचा जसं काही आशीर्वादच राहते त्या काल्यामध्ये. आपण घरी वरण वगैरे बनवतो किंवा डाळ वांग वगैरे बनवतो, तशी टेस्ट नाही राहत.
पण तिथे माहीत नाही ते कुठून टेस्ट येते आणि खूप सुंदर असा काला बनतो. आणि खूप छान प्रसन्न असे मंदिर आहे. प्राचीन काळातलं मंदिर आहे ते, खूप जुनं मंदिर आहे. म्हणजे पूजा होऊन आलेली आहे. मंदिरामधून आली आणि मग संध्याकाळी 3-4 वाजता मी कुंदाचे फूल आणले आणि हा गजरा बनवत आहे गाठीचा. मला गाठीचाच गजरा आवडतो, खूप सुंदर वाटते. इकडून गाठ बांधायची आणि इकडून 2 फुलं किंवा 1-1 फुलं असे टाकायची आणि अशी गाठ आवरत 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 समोर जायची आणि एक गजरा, मग छानसा गजरा तयार होतो, मोठा गजरा तयार होतो. हे असे फुलं टाकत 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 गेले आणि एक छानसा असा गजरा तयार झाला, मस्त. हे बघा, छान सुंदर मोठा गजरा तयार झाला आणि तो गजरा मी लावून सुद्धा दाखवलेला आहे. सुंदर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरभरून प्रेम द्यायला विसरू नका. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या मला आणि माझ्या परिवारावर. बघा किती सुंदर गजरा झाला आहे. कटोऱ्यातच ठेवणं आहे ना, मस्त मोठा गजरा बनवला होता मी. आणि असे मग मला कोणी बनवायला सांगते तर मग मी बनवून देते गजरे. आणि हा गजरा लावला सुद्धा मी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं प्रेम भरभरून असू द्या. आणि नमस्कार, जय हिंद. आणि तुम्हाला तिळगुळ खा आणि गोड गोड बोला.